अहो झाला काय, मी माझ्या एका दुसऱ्या कामासाठी एनओसीच्या कामासाठी पोलीस स्टेशनला गेलोय. म्हणाल माका या सगळा प्रकरण कळला तरी अहो नशीब समजा तुमचा. आता लवकरात लवकर काहीतरी हालचाल करू गो. या आता रघुनाथ महाराज तुमचा काय खरा नाही. हा तुम्ही आता हैसर रवायचा नाही. मी आता वाड्यात जातो. ओ तुमका काय खूळ लागला काय? पोलीस असत ते त्यांका बरोबर कळता कोण खय गावात ता. या बघा तुम्ही आधी जैसर जैसर जायत होतात थैसर आता जायचा नाही. खैतरी लांब जाऊन दडान रावायचा समजला. या सगळ्या प्रकरणाचा निकाल लागलो काय मगे बघूया काय करायचं आता. अगदी लाख मोलाचा बोलला छायाम्मा. हे काय म्हणतं या थोडे दिवस आता थांबू गया आणि अवतार आधी बदला हो तुमचो. विशाल असा ना विशाल तोंडाक गुंडाळा. तुमचा थोबडा कोणाक दिसता कामा नये समजलास. तुमका कोणी ओळखाक नको. सुने मागच्या दार सुनो जावा जावा जावा. बर छायाम्मा मी पण निघते. माझी जरा कामं आहेत ना. हा आणि काय हा एकदा हैसर अडकलंय ना तर लवकर सुटका नाही होऊची. हा निघतोय मी. हा आणि हा माझी काही गरज लागली तर माका अजिबात फोन करू नको. नाही नाही म्हणजे काय हा मी हैसर नाही आहे काही दिवस. हा येतोय मी. चला. ए साळगावकरा राव ऐका ह्या किती आता. हा हा म्हणजे टीप दिलाय म्हणून बक्षीस. अहो माझा कामच आता ऑल इन वन साळगावकर आहे मी. हे बघ ही काय बक्षीस बिक्षीस नाही समजलं. रघुनाथ महाराज हैसर होते हैसून ते पळून गेले आणि त्यांका पळून जाऊसाठी मी मदत केलं. या कुणाच्या कानावर जाता कामा नये समजलं. चल कुठायसून पोट कांता मन्या संजा दार बंद कर. काय झालं छायाम्मा कसली गडबड असा. पोलीस येतात तर खरं असा काय. होय पोलीस येतात पण तुमच्यापैकी एकान सुद्धा तोंड उघडायचा नाही. रघुनाथ महाराज हय होते कोणी पण सांगायचा नाही. आणि जरी तुमच्याकडे कोणी चौकशी केला तरी रघुनाथ महाराज भ्रमंतीत गेले म्हणान सांगायचा. कळला. छायाम्मा तुम्ही म्हणशाल तर सांगू पण आमचा काय. आमचा काय म्हणजे साळगावकरांका तोंड बंद करूक हार दिला मग आमका तर मग ऐसर गिळला असता. तो महाराजांचा आशीर्वाद असा पण तोंड बंद करूक काहीतरी. तोंड बंद ठेव काहीतरी लागतच ना. मिळला ना सगळा. आता सगळ्यांनी आपापला तोंड बंद ठेवायचा. चला. पण छायाम्मा तुम्ही या सगळा मी उभ्या केलाय. या सगळा माझा असा. मी ऐसून जाऊचंय नाही. चला. लोणावणे हा आश्रम असाच रिकामा असतो का. पण लय गर्दी असता भजना चालू असतात. आज रिकामी कसं काय माहित. टीप लागलेली दिसते. एवढा मोठा आश्रम आहे म्हणजे मागे दरवाजा नक्कीच असणार. सावंत मागे लक्ष ठेवा.
रघुनाथ महाराज, ओ रघुनाथ महाराज, साक्षात छायाम्मा. काय काम होता ता सांगा. रघुनाथ महाराज कुठे आहेत? प्रश्न कळला नाही की उत्तर द्यायचं नाही? भ्रमंतीसाठी गेले हिमालयात. सकाळी एक माणूस आपल्या आजारी मुलाला घेऊन इथं आश्रमात येतो. रघुनाथ महाराज त्याच्यावर उपचार करतात आणि काही वेळातच तो मुलगा दगावतो. आणि एवढ्या वेळात रघुनाथ महाराज, एवढ्या वेळात रघुच. एखादी व्यक्ती आंबोलीपर्यंत पोहोचत नाही तिथे रघुनाथ महाराज हिमालयात जाऊन पोहोचतात. या गोष्टींना अंधभक्तांना सांगा, पोलिसांना नाही. सोनावणे, आज जाऊन शोध घ्या आणि जे काय मिळेल ना ते सगळं जप्त करा. हो आश्रम माझा असा. तुम्ही हे काही करू शकणार नाही. जसे इलास तसे परत जावा. बाजूला वा. नाही होच आहे बाजूक. काय करतालास? या सगळं करूसाठी जा काय लागता ता असा तुमच्याकडे. एक मिनिट सोनावणे, कायद्याचं पालन करणारे आम्ही. हे वॉरंट रघुच्या अटकेचं आणि तुम्ही कमावलेल्या बेकायदेशीर संपत्तीच्या जप्तीचं. तर काय असला ना तरी मी तुमका आज जाऊ देऊचंय नाही. लवकर मॅडम. येस सर. ए चला. माका हात लावतस? कोण असाय मी? छायाम्मा असाय मी. होय माहिती हा तू छाया माहिती. नंतर तुझी खणा ओटी भरते. चल चल. या सगळा माझा माझा. थांब हैसा थांब. माका अडवतल तू? कसा अडवतोय तास बघताय मी. थांब. अरे माई दत्ताभाऊ पकडल्यानी. रघु काकांका पकडल्यानी, पोलिसांनी पकडल्यानी. पांडू काय बोलतोस या? ते गावासून ना पोलिसांची गाडी फिरत होती. सगळी लोक म्हणत होती रघु काकांका पकडणार. ऐसून रघु काका पळाले ना. होय ना? बाय माझे रघु काका पोलिसांनी पकडल्यानी. म्हणजे सगळे दागिने पैसे त्याचा काय झाला असा? आई अगं आत्या पण गेलीये तिथे. तिचा विचार कर. सगळे कर्मा उलटली तरी मी छायाक सांगी होते या असं काय करू नको. तरी पण पैशा पायी तिने रघुमावजीन वांगडा लगीन केल्या. काय झालं आता? काकी तू का आलीस? आराम करायचंस ना. बरं वाटतंय मला. ते सगळं ऐकलं मी. रघु काका अरेस्ट, छायाचीची ओके ना? आपण गेले पाहिजे तिकडे. हाय जाऊची गरज नाही. अम्मा पूर्वा घरातली मुलगी ती आली, तिला आणलं, चांगलं झालं. पण छायाचीची पण मुलगी घरातली आहे. तिला असं एकटं नको सोडायला. तिला आणलं पाहिजे. बाय तू मध्ये पडा नको. मा असं नको बोलो. मी मुलगी सारखी तुम्ही ट्रीट करताय, बघताय. ती तर खरंच मुलगी आहे. तिच्या बरोबर असलं पाहिजे ना. दत्ता अभि भाव तुम्ही राखी बांधलाय, तुम्ही बरोबर असलेच पाहिजे. कावेरी बोलतो तर बरोबर आहे. आम्ही जातो. हो मी काय जातास? पोलीस असतील थैसर. तुम्ही नको पडू त्याच्या. दादा मी जातो. कावेरीचं म्हणणं पटतंय मला. विरामा
आजपर्यंत छायाताई छायाताई करत होतस, मग आता किती पळतस? चला विरामा चल. काय करून ठेवल्यान छायान ह्या? गो, सोड सोड म्हणता ना माका, सोड. सोडतलंय ह्या सगळा काम झाला की तुका सोडतलंय. हा तुका खय आम्ही उगाच पदरात बांधून ठेवतलो. शांत राव. जास्त तोंड चालव नको हा. सोड म्हणता ना माका, सोड. सगळं जप्त करा. नाही नाही, या सगळा माका माझ्या भक्तांनी दिलेला असा. तुम्ही नेऊ शकणार नाही या. अय्यम्मा असाय मी शाप दितालाय, शाप दितालाय. हे गप. खूप पैसा कमावला रघुनाथ महाराजांनी लोकांना लुटून. त्या मुलाचा जीव गेला तेव्हा कुठे होतात? माका नाही माहिती, मी नाही होतोय सर. पण या सगळा तुम्ही न्यायचा नाही हा. काय झालं, काय झालं? हायता घेऊन सगळा. हा सगळा पैसा सरकारी तिजोरीत जमा होईल. नाही नाही, मी तुमका या घेऊन जाऊ दिवचं नाही. या माझा सोनासा आहे. या माझा सरकारी कामात अडथळा नको. माझा सोनासा. माझ्या दागिने असत ते. माझा सोनासा ना मी कमावला इतक्या वर्षात. मागा चल हट. माझा सोनासा मी जाऊ दे. बाजूला हा. मी तुमका जाऊ दिवचं नाही मी तुमका. या सगळा माझा असा. कोणच आहे मी? छायामास आहे मी. चुप. तू कोण आहे असंच ना? आमच्या पुढे तुझा काय चालायचा नाही. नाही नाही, या माझा असा. गाडी मी जाऊ दिवचं नाही. गाडी जाऊ दिवचं नाही. फक्त मी कशी नाही सर गाडी. नाही सर नका. थांबा मॅडम. सर नका. पोलीस कारवाईच्या आड आलात तर काय होईल याची कल्पना आहे का तुम्हाला? आता फक्त रघुचं वॉरंट माझ्याकडे आहे, नाहीतर काय करतालास तुम्ही? काय करतालास? अभिराम नाईक, तुमच्या बहिणीला समजवा. पोलीस कारवाईच्या आड आल्यानंतर काय होईल ना याची कल्पना नाही आहे त्यांना. आणि हो, रघुला आम्ही शोधून काढूच, पण तोपर्यंत यांच्या नवऱ्याची बातमी तुम्हाला काही कळली तर आमच्यापर्यंत पोहोचवाल अशी अपेक्षा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही गाव सोडून कुठेही जाऊ शकत नाही. पोलिसांचं बारीक लक्ष असेल तुमच्यावर. चला गावकर मॅडम. मी नाही जाऊ दिवतोय गाडी. नाही जाऊ दिवतोय. माझा मी कमवलंय माझा असतो ना. मी कमवलं. हे माझा असतो ना. माझा असतो ना. माझा पैसा अडको. तुमच्या औषधा का माझा पैसा नेला. माझा सोना नेला. काय कपडा? मी कमावलंय. हा जन्मात सुद्धा बघू शकतच नाही. छाया शांत हो. तुला आधी पण समजवलं होतं मी. आता गपचूप घरी चला. तुझा घराकडे मी नाही येत. अजून काय संपलेलं नाही संपलेलं अजून. माझा आश्रम माझा. अम्मा, टेन्शन नको घेऊ, घाबरू नको. अभि आणि दत्ता गेले ना, छायाचेची येईल. आणि अम्मा, छायाचेची आली ना तर विषय नको काढायचा. तिला त्रास नको. आपण चांगलं बोलू, चांगलं वागू, सपोर्ट देऊ, आधार देऊ. इतकं कोण कसं चांगलं वागू शकतं गो? छाया तुझ्या वागणं कसा वागला तर बघलंय ग मी. पण तरी पण तू तसं पण वागू दे. आपण तसंच राहायचं अम्मा. बघा ना, कोणाला वाडा विकायचा आहे, कोणाला नाही विकायचा आहे, पण तरी वाडाच्या भिंती सपोर्ट देत आहे, आधार देत आहे. आपला वाडा नाही बदलला, आपण का बदलायचं? छाया, छाया, किती आलास तुम्ही आहे सर? काय ऐकून घेशील तू? ही छायामा अजून हरलेली नाही. असा सगळा असा या छायामाकडे. हो बघतास ना, हो आश्रम असा छायामाकडे. सर परत गर्दी होतली, भक्तांची रांग लागतली आहे सर. बघलास माझा आसन,
बघ, या आसनावर मी असा बसतलय. छायम्माची आरती होतली, रघुनाथ महाराजांची आरती होतली, गर्दी होतली, भक्त येतले, पायावर डोक्या ठेवतले, नाक घासतले. हो रघुनाथ महाराज छायम्माचो दरबार असा. तुम्ही हैसर किती केला? छाया, हे घर आपलं नाहीये. चल आपल्या घरी. नाही जाऊचा. मका कोणाची भीक नको, मी आश्रित नाही कुणाचा. मका कोणाची दया माया नको. सगळा असा माझ्याकडे. बघ, पैसे असत माझ्याकडे, दागिने असत माझ्याकडे. अरे नायकांचे 10 पिढे पोचले जातीत ना, एवढा सगळा असा माझ्याकडे. तुम्ही भावांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलात ना, तेव्हा मी उभ्या केलाय. या सगळा मी उभ्या केलंय. तुम्ही कोणी एक कधी येलाच नाही माका, कधीच माका विचारलाच नाही तुम्ही. पण माका काय फरक नाही पडलेलो. मी उभ्या केलाय या सगळा. मी रघुनाथ महाराजांका महाराज मी बनवलंय. छायाचा छाया मग मी झालंय. हो आश्रम मी उभं केलंय. ही संपत्ती मी उभी केलंय. या सगळ्या छायामाचा जगाचा, या छायामाचा जगाचा. छाया, संपलंय सगळे, मातीत गेलं सगळे. आता तरी बाहेर पड, आता तरी बाहेर पड. काय सगळं खोटं आहे अगं. खऱ्याचा स्वीकार कर. कष्ट कमी नाही असा मका, सगळा असा माझ्याकडे. या छायामान मका सगळा दिल्यात. राख होणार आहे याची. शेवटी मी जे बोललो ना तेच झालं ना. मी तुला सांगितलं होतं या सगळ्याची राख होणार आहे. या खोट्या अस्तित्वाची, या खोट्या छायाम्माची. सगळं छाया, संपलंय सगळं.